नमस्कार सखींनो. तुझी दुर्गा तू भवानी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या वतीने मी प्रणाली शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करते. याआधीही आपण विविध व्यक्तींकडून विविध विषयांवरती मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्यासाठी तुमचे खूप छान प्रचंड रिप्लाय आलेले आहे. तुमच्या आलेल्या रिप्लायने अजून आमचा उत्साह वाढतोय आणि आम्हाला एक प्रेरणा मिळते. आम्ही अजून नवनवीन गोष्टी तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करत आहोत. तसेच आजचे आपले सेशनही होणार आहेत. ऋतू बदलले की आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती आणि आपल्या केसांवरती, आपल्या त्वचेवरती बदल होत असतो. आता हा बदल नेमका का, कशासाठी होतो आणि त्यावरती नेमका उपाय काय करता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आदरणीय डॉक्टर सपना भामरे. आज आपल्याला त्या या विषयावरती मार्गदर्शन करतील. आता आपण थोडीशी तोंडओळख करून घेऊया डॉक्टर सपना भामरे मॅडमांची. डॉक्टर सपना भामरे या प्रसूती तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्या गेल्या 15 वर्षापासून राजवैद्य आयुर्वेदिक फर्टिलिटी सेंटर, पंचकर्म सेंटर मालेगाव येथे सेवा देत आहेत. तसेच त्या मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद कॉलेज येवला येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही कार्यरत आहे. तर आजचा आपला विषय तुम्हाला तसा माहीतच आहे. तर चला तर आता आपण डॉक्टर सपना भामरे यांच्याकडून माहीत करून घेऊ की नेमके हे बदल का होतात आणि त्यांचे उपाय काय. नमस्कार मॅडम, स्वागत करते मी आपले. नमस्ते सर्वांना. प्रथम गुड इव्हनिंग, नमस्कार. आज आपण पावसाळा ह्या ऋतूविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर प्रथमतः जसं प्रणाली मॅडमनी सांगितलं की जसा ऋतू बदलतो तसे वातावरणात निसर्गात अनेक बदल होत असतात आणि ते बदल आपल्याला निसर्गात झालेले बदल हे शरीरावरही दिसून येत असतात. शरीरावर आणि मनावरही म्हणता येईल आपल्याला ते बदल दिसून येत असतात आपल्याला. तर याच्यासाठी आयुर्वेदामध्ये म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी हा एक निसर्ग नियम आहे. जे निसर्गात सर्व आढळून येतं त्याच पद्धतीचं आपले शरीर बनलेलं आहे. म्हणजे निसर्गात जशी पंचमहाभूत आहेत त्याच पंचमहाभूतांनी आपले शरीर बनलेले आहे. तर जसं निसर्गात बदल होत जातील तसे आपल्या शरीरात बदल होत असतात. यासाठी आयुर्वेदाने आपल्याला 6 ऋतूंसाठी वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे आचरणात आणायची ऋतुचर्या सांगितली आहे. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या चर्या वर्णन केलेले आहे. चर्या म्हणजे परिचर्या, म्हणजे आपण एखाद्या एखाद्या दिनक्रमाचं किंवा रुटीनचं फॉलो करणं याला चर्या म्हणतात. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, सुतिका परिचर्या आहे, रजस्वला परिचर्या आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या परिचर्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे प्रामुख्याने दिनचर्या की तुमचं डेली रुटीन कसं असावं, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय गोष्टी स्वतःच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही रात्रीचं आचरण तुमचं कसं असलं पाहिजे. मी थोडक्यात याची ओळख तुम्हाला सांगते. दिनचर्यामध्ये साधारण तुम्ही किती वाजता उठलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही दात कसे घासले पाहिजेत, नस्य काही छोटे छोटे उपक्रम सांगितलेले आहेत की नस्य कसं केलं पाहिजे. धूमपान म्हणजे नॉट स्मोकिंग बट औषधी द्रव्य जे आहेत त्यांचं धूमपान, जसे आपण त्याचा धूर नाकातनं ओढून तोंडाने सोडणे याला धूमपान म्हटले जाते. त्याच्यानंतर शिरोअभ्यंग आहे, डोक्याला तेल कसं लावलं पाहिजे, कधी लावलं पाहिजे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. स्नान कसं केलं पाहिजे, व्यायाम कोणत्या ऋतूत किती केला पाहिजे, त्याच्यानंतर झोप कशी घेतली पाहिजे, आहार कसा तुमचा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन जे आहे ते दिनचर्येमध्ये आहे. आणि मग रजस्वला परिचर्या आहे, म्हणजे स्त्रीनी मासिक पाळीच्या 4-5 दिवसात जे तिचं आचरण असलं पाहिजे, तिने जे रुटीन फॉलो केलं पाहिजे त्याचं वर्णन रजस्वला परिचर्येत आलंय. सुतिका परिचर्या म्हणजे तुमची डिलिव्हरी झाल्यानंतरची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय फॉलो केलं पाहिजे, तुमचं रुटीन कसं असावं हे सुतिका परिचर्येमध्ये सांगितलं आहे. आणि आज जो आपण विषय बघणार आहोत तो आहे ऋतुचर्या. तर आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये होणाऱ्या बदलांना अनुसरून
आपलं रुटीन कसं असावं ह्याच्यासाठी प्रत्येक ऋतूत आचरणात आणायची चर्या वर्णन केलेली आहे. म्हणजे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 ऋतू आहेत. तर आत्ता जो पावसाळ्याचा ऋतू आहे तो आहे वर्षा ऋतू. मग साधारण वर्षा ऋतू केव्हा येतो? तर हा साधारण जुलै, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने आपण हा साधारण कन्सिडर केला जातो. ऑगस्ट पर्यंत पाऊस असतो आपला. तर ग्रीष्म नंतर जो येणारा असतो, मे नंतर जून, जुलै हा जो पावसाळ्याचा आपला ऋतू येतो, तो वर्षा ऋतू असतो. वर्षा ऋतूमध्ये साधारण जर आपण पाहिलं तर सगळीकडे आभाळ दाटून आलेलं असतं. खूप पाऊस असतो आणि त्याच्यामध्ये ओलसरपणा ह्या वातावरणामध्ये खूप असतो. ओलावा फार असतो. म्हणजे एक जर उन्हाळा आणि पावसाळा ह्याचं जर कंपॅरिझन केलं आपण तर ग्रीष्म ऋतूमध्ये सगळीकडे वृक्षता अतिप्रमाणात असते कारण ते उन्हाने आलेली वृक्षता असते. उष्णता खूप असल्यामुळे वातावरणात जल शोषलं जातं आणि त्या जलाचे शोषण झाल्याने वृक्षता आलेली असते. ती वृक्षता आपल्या शरीरातही उन्हाळ्याच्या दिवसात ती आलेली असते. मग पावसाळ्यात काय होतं की वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा ह्या वातावरणामध्ये सगळीकडे भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो. वातावरणात शीतल हा गुणधर्म वाढलेला असतो. पार्थिव जे घटक असतात तेही वाढलेले असतात. साधारण शीत गुणधर्म हा आयुर्वेदानुसार जे त्रिदोष सांगितलेले आहेत वात, पित्त आणि कफ ज्यांच्यापासून आपलं शरीर बनलेलं असतं त्यातील वात दोषाचा शीत हा प्रमुख गुणधर्म आहे. थोडेसे आयुर्वेदिक शब्द येतील पण माझा नाईलाज आहे कारण त्याच्याशिवाय मी समजावू शकत नाही. थोडंसं समजून घ्या. तर बेसिकली आयुर्वेदामध्ये 3 दोषांनी आपलं शरीर बनलेलं असतं. त्रिदोष म्हणतात त्यांना. वात, पित्त आणि कफ. त्याच दोषांनी आपल्या शरीराची प्रकृती बनलेली असते. सप्तधातू हे शरीर निर्माण करतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. पुढे जेव्हा मी बोलणार आहे तेव्हा हे शब्द आपल्याला बरेच कामात येणार आहे. तर अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण विचार करतो तर वर्षा ऋतूमध्ये वाताचं प्रामुख्याने आधिक्य असतं आणि तो वात जो वाढतो तो प्रामुख्याने शीतगुणाने वाढलेला असतो. हा शीतगुण वायूचा असल्याने या काळात जी आपल्याला काळजी घ्यायची असते ती प्रामुख्याने की हा वातदोष जितका कमी करता येईल तेवढा कमी झाला पाहिजे. अजून एक काय असतं की उन्हाने जमीन तप्त झालेली असते आणि त्याच्यावर पाऊस पडतो तर जो अम्ल विपाक जो आहे पाण्याचा जो गुणधर्म झालेला असतो तो अम्ल झालेला असतो. म्हणून आपण जे पावसाळ्यात पाणी प्यायचं असतं जे आपण सांगतो की पावसाळ्यातलं पाणी कधीही डायरेक्ट पडलेलं पाणी आपण जसंच्या तसं पित नाही. म्हणजे जमिनीवर पडलेलं पाणी. जमिनीवर पडलेलं आकाशातलं जर आपण कलेक्ट केलं डायरेक्टली तर तेच चालतं. पण सध्या आपल्याकडे एवढं पोल्युशन आहे की आपण डायरेक्ट आकाशातलं पाणी घेऊ शकत नाही. जेव्हा तुमचे 2-3 पाऊस पडून जातात, जेव्हा चांगलं पाणी येतं तेव्हा तुम्ही ते पाणी कलेक्ट करू शकता. तरीही आमचा साधारण आता डॉक्टरांचा असा सल्ला असतो की पाणी पिताना पावसाळ्याचं पाणी हे नेहमी उकळून, गाळून, थंड करूनच पाणी प्यावं. त्यातल्या त्यातही ह्या ऋतूमध्ये ज्या दिवशी तुम्हाला अधिक आभाळ जास्त असतं आणि थंडावा जास्त असेल ज्या दिवशी शीत गुणधर्म जास्त असेल त्या दिवशी तुम्ही कोमट पाणी पिणं हे केव्हाही चांगलं असतं. सर्वच लोकांसाठी ह्या ऋतूमध्ये पाणी कोमट पिलं गेलं पाहिजे. अर्ध पाकी पाण्याची एक पद्धत आहे. म्हणजे पाणी उकळून उकळून अर्ध करणं आणि मग ते पाणी पिणं. अशा ऋतूत असं उकळून अर्ध केलेलं पाणी पिणं केव्हाही चांगलं कारण असं पाणी हे पचायला हलकं होतं. अदरवाईज या ऋतूमध्ये जे पाणी येतं ते गुणधर्मयुक्त होतं म्हणून आपण अशा वेळेस पाणी हे कोमट पिलं पाहिजे. नाही आपल्याला जास्त उकळवता आलं तरी ऍटलिस्ट कोमट पाणी आपण कंटेनरमध्ये आपल्या थर्मासमध्ये कॅरी करू शकतो. तर असं पाणी पिलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या ऋतूमध्ये सर्वत्र ओलावा असल्या कारणाने आपल्याला काय करायचंय तर ड्रायनेस जेवढा मेंटेन करता येईल आपल्याला तेवढा केला पाहिजे. म्हणजे आपण जे कपडे वापरतो बऱ्याचदा कपडे सुकत नाही, सगळे ओले असतात. तर अशा वेळेस आपल्याला पूर्णतः ड्राय केलेले कॉटनचे सुती कपडे घालणं अपेक्षित आहे. कारण जर आपण असे कपडे घातले नाही तर या दिवसात स्किन इन्फेक्शन्स जास्त होतात. म्हणजे फंगल इन्फेक्शन्स हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर ज्या लोकांना इसब असतं तेही त्या ह्या काळात इन्फेक्शन वाढलेले असतात. त्वचेचे विकार सर्व विकार ह्या काळात वाढलेले दिसतात. त्याच्यासाठी आपण पहिली काळजी म्हणजे सर्वांनी कपडे जे आहेत आपले ते ड्राय असले पाहिजे. शक्यतो जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत अशा ठिकाणी आपण अँटी फंगल पावडरचा यूज करणं केव्हाही चांगलं असतं अशा दिवसांमध्ये.
स्पेसिफिकली लेडीजच्या बाबतीत काय होतं की पॅन्टीज ज्या आपल्या असतात त्या बऱ्यापैकी ओल्या फार वापरल्या जातात. तर त्या दिवसातून 2 ते 3 वेळा चेंज करणं हे ह्या काळात फार महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही ओलसरपणा प्रायव्हेट पार्ट्समध्ये अजिबात राहू देऊ नये. लेडीज माझ्याकडे जेव्हा ट्रीटमेंटला येतात तेव्हा बऱ्याचदा हा भाग आढळून आलेला आहे आणि लाजतात. म्हणजे मुली असो, स्त्रिया असो ह्या भाग सांगत नाही. तर त्यांना हे माझं म्हणजे याच्यातून सांगण्याची हे प्रामुख्याने मला सांगायचं की तुम्ही जे तुमचे बाकीच्या सौंदर्य प्रसाधनांवर तुम्ही जो खर्च करता त्याच्याऐवजी तुम्ही या कपड्यांकडे थोडा जास्त खर्च केलात तरी चालेल, पण याच्यापासून तुम्ही पुढचे इन्फेक्शन्स प्रिव्हेंट करू शकतात. कारण एकदा जर फंगल इन्फेक्शन्स यायला लागले तर त्याची विशियस सायकल सुरू होते. मग तुम्हाला अँटी फंगल घेऊनही ते लवकर बरं होत नाही आणि ते स्किनचे सगळेच आजार बरे करायला चिवट असतात. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी अधिक काळजी घ्याल तेवढं खूप चांगलं राहतं. तर ह्या काळात प्रामुख्याने आपण पाहिलं की कपडे हे ड्राय असले पाहिजेत. नंतर तुम्ही जिथं राहता ती जागा ही तुमची कोरडी पाहिजे. हवा खेळकर पाहिजे. जरी ओलसरपणा असेल तरी जेवढं तुमचं वातावरण खेळकर राहील रूम मधील तेवढं तुम्हाला जास्त चांगलं राहतं. खूप थंड वातावरण असेल तर प्रामुख्याने सॉक्स वापरणं, जेवढं गरमी मेंटेन करता येईल तेवढी जास्त आपल्याला शरीरातील उष्णता मेंटेन करता आली पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे ते खाण्याचे पदार्थ, की हा जो ऋतू आहे याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की आप गुणधर्म वाढलेला असतो त्याच्यामुळे क्लेद वाढलेला असतो. क्लेद म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपण लिक्विडिटी जी आहे ती वाढलेली आहे. तर अशा वेळेस आपण जास्त लिक्विड डाएट घेऊ नये. खूप लोकांना कसं असतं की रात्री झोपताना अननेसेसरी पाणी पिण्याची सवय असते. साधारण आयुर्वेदाप्रमाणे तुमचं जेवण रात्री 6 ते 7च्या दरम्यान झालं पाहिजे आणि रात्री झोपेपर्यंत त्यानंतर जर तहान लागली तरच तुम्ही पाणी घेतलं पाहिजे किंवा लिक्विड पदार्थ घेतले पाहिजेत. अदरवाईज बऱ्याच लोकांना अशी सवय असते की काही नाही पण मला रात्री झोपताना किंवा जेवण झाल्यावर 1 ते 1.5 लिटर पाणी घ्यायची सवय आहे. 1 तांब्या पाणी प्यायलाच लागतं. तर ते चुकीचं आहे. अशाच रीतीने तुम्ही तुमच्या शरीरातले क्लेद वाढवता आणि पुढे जाऊन आमवात, संधिवात अशा आजारांना तुम्ही आमंत्रण देत असता. म्हणून ही सवय जेवढी कमी करता येईल तेवढं जास्त चांगलं आहे, की रात्री 7 नंतर जेवण झालं म्हणजे जर तुमचं जेवण 7च्या आधी झालं तर रात्री झोपताना पुन्हा पुन्हा पाणी पिऊ नका. जर तुम्हाला तहान लागली तरच पाणी प्या. त्याच्यानंतर जर खूप भूक लागली तर तुम्ही भाजलेले पदार्थ खा. म्हणजे जसे फुटाणे, थालीपीठ, लाह्या ह्यासाठी बेस्ट असतात जेणेकरून तुमचं वजनही वाढत नाही आणि भूकही भागली जाते. अननेसेसरी रात्री 7 नंतर जास्त पदार्थ खाऊ नयेत. तो दिनचर्येचा पार्ट आहे. आपण पुन्हा वर्षा ऋतुचर्येकडे वळूयात. तर वर्षा ऋतूमध्ये साधारण जे खाण्याचे पदार्थ आहेत ते तुमचे लवण आणि आम्लरसाने संयुक्त असावेत. म्हणजे आपण जे काही बनवतो तर गोड पदार्थ ह्या दिवसात खूप कमी खाल्ले जावेत. साधारण जर भारतीय संस्कृती आपण पाहिली तर ह्या ऋतूमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आषाढ पाळला जातो. मग त्याच्यामध्ये देवाचे नैवेद्य जे बनवले जातात ते थालीपीठांचे नैवेद्य प्रामुख्याने बनवले जातात. तर ते ह्याचसाठी असतात की सगळ्यांनी तशा पद्धतीचं जेवण खावं म्हणून हे त्या पद्धतीचं बनवलेलं असतं की जेणेकरून भाजलेले पदार्थ खावे. सरबत, पेय हे जे लिक्विड डाएट आहे तो ह्या वेळी कमी घ्यावा. हा तुम्ही काय घेऊ शकता तर सूप ह्या प्रमाणात मुगाचे सूप, भाताची पेज जी तुम्हाला घ्यायची की तुम्हाला ह्या काळात आपलं अग्निबल मंद असतं. म्हणजे आपली पचनशक्ती खूप मंदावलेली असते. उन्हाळा झालेला असतो आणि त्यानंतर लगेच पावसाळा सुरू होतो. उन्हाळ्यातल्या उष्णतेने अग्नी अजून कमी झालेला असतो आणि हळूहळू हा अग्नी आपला वाढणार आहे. आणि केव्हा आपला अग्नी जास्त असतो तर हिवाळ्यामध्ये साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या ऋतूमध्ये तुम्ही काहीही खाल्लं तरी पचतं. पण हा जो ट्रान्झिशनचा पिरियड आहे आत्ताचा हा वर्षा ऋतूचा तर ह्या काळात आपण जेवण हे बेतानीच करायला लागतं. त्याच्यामुळं साधं जेवण आणि साधारण मी जसं म्हटलं की आता मुगाचं सूप बनवलं तर त्याला शक्यतो फोडणी द्यायची. म्हणजे हिंग, जिरे, तुपाची फोडणी दिली की ते मसाल्याच्या घटकांनी ते जेवण पचायला तुम्हाला सोपं होतं. साधारण तुमच्या जेवणात तुपाचा आणि
तेलाचा वापर ह्या ऋतूमध्ये आपण केला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की वातदोष वाढलेला असतो, तर ह्या वातदोषासाठी जे त्याला शमन करणारे जे द्रव्य आहेत ती आहेत तूप आणि म्हणजे वृक्षता वाढली तर त्याला काउंटर बॅलन्स कोण करणार आहे, तर स्निग्ध गुण. तो स्निग्ध गुण कोणाच्यात आहे, तुपात आणि तेलात. म्हणून मग ह्यावेळेस जे आपण बनवतो, जर थालीपीठ बनवलं तर आपण लोण्या सोबत खातो किंवा तुपासोबत खातो. हल्ली लोक सॉस सोबत खातात, पण ती चुकीची पद्धत आहे. जसं आपण पूर्वी खायचो की थालीपीठ हा पदार्थ लोण्यासोबत खाल्ला जातो किंवा तुपासोबत, तर तेच योग्य आहे आणि ते तसंच खाल्लं गेलं पाहिजे. तर जसं मी म्हटलं की ह्या काळात भात बनवला किंवा पोळी बनवली तर पोळीचा साधारण फुलका बनवावा. भात, गहू, तांदूळ ही जी धान्य वापरली जाणार आहेत तर ती अक्लेदी असावी. म्हणजे कसं की पुराण धान्य म्हणजे जुनं झालेले जे धान्य असतं त्याच्यात ओलावा कमी असतो, ते वारंवार सुकवलं जातं, त्याच्यामुळे त्याच्यात ओलावा कमी असतो. तर हे असं 1 वर्ष जुनं धान्य तुम्ही जे ह्या काळात वापरलं तर ते अतिशय उत्तम पद्धतीने शरीरात काम करतं. शरीराचं बल त्याच्यामुळे चांगलं राखलं जातं आणि शरीरासाठी ते साथमी असतात. तर अशा पद्धतीने आपण जुने तांदूळ, गहू याचा वापर ह्या ऋतूमध्ये केला पाहिजे. गुळाचा वापर कमी केला पाहिजे. गुळाला पाणी सुटतं. ज्या पदार्थांना पाणी सुटतं, चिकट आहेत असे पदार्थ या काळामध्ये खाऊ नयेत. मी जसं मगाशी म्हटलं की भाजलेली धान्य, लाह्या, फुटाणे यांचाही वापर करावा. श्रावणात बघा आवर्जून शुक्रवारांना लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. बऱ्याच सणांना तोच प्रसाद असतो. तर साधा त्याच्या मागे कन्सेप्ट हीच आहे की भाजलेलं धान्य तुमच्यामध्ये जास्त खाल्लं जावं. त्याच्यानंतर बऱ्याचदा ह्या ऋतूमध्ये अग्निमंद असतं, तर तुमचं सकाळचं जेवण जर भरपूर झालं असेल तर संध्याकाळचं जेवण तुम्ही हलकं जेवण घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मधाचा वापर ह्या ऋतूमध्ये तुम्ही जास्तीत जास्त करू शकता, जो की आपण उन्हाळ्यात नाही करायचा. उन्हाळा हा उष्ण गुणधर्मी असतो, मध हा उष्णधर्मी आहे, तर उन्हाळ्यात मध वापरायचा नाहीये. मात्र ह्या ऋतूमध्ये आपण मध वापरायचंय. मध पण गुण वृक्षच असतो मधाचा. फक्त मध वापरताना एक लक्षात ठेवायचं असतं की मध कधीही गरम करून वापरायचं नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांची कन्सेप्ट असते की वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध घालून पितात. पण मध कधीही गरम पाण्यात वापरायचं नाही किंवा मध कधीही गरम करून खायचा नाहीये. तर मध नेहमी थंड पाण्यात घालून जरी तुम्ही पिलात तरी तुम्ही तुमचं वृक्षणच काम करणार आहे. ते तर ह्या काळात तुम्ही मधाचा वापर जास्त करू शकता. फळांमध्ये तुम्ही कोकम, डाळिंब, आवळा अशी फळं खाऊ शकता. डाळिंब खाताना त्याच्यावर आवर्जून तुम्ही ह्या ऋतूमध्ये सैंधव टाका. सैंधव म्हणजे लवण रस असतो. खारट असतं. तर खारट हा गुणधर्म वाताला कमी करतो. म्हणजे ह्या ऋतूमध्ये लवण आणि आम्ल, आम्ल म्हणजे आंबट, जर तुम्हाला आवडतं. डाळिंब कधी आंबट असतं, कधी म्हणजे काही डाळिंब आंबट असतात, काही गोड असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर हे पदार्थ तुम्ही आवर्जून खाल्ले पाहिजेत. मात्र जड पचायला जड असा कोणताही आहार या काळात करायचा नाही. श्रावण मास जो आहे, चातुर्मास, तो कंपल्सरी या ऋतूमध्ये त्याच्यासाठी त्याचं पालन करायचं असतं. उपवास हे या काळात जास्तीत जास्त केले जातात. पण आपल्याकडे उपवासाचा अर्थ खूप चुकीचा घेतला जातो. उपवास म्हणजे जवळ राहणं, देवाच्या सानिध्यात राहणं आणि साधारणतः उपवासाचा अर्थ आहे की लंघन करणं. म्हणजे तुम्ही कमीत कमी खाल्लं पाहिजे आणि हलका आहार घेतला पाहिजे. या उलट आपल्याकडे काय होतं की बटाटा, साबुदाणा, रताळे, शेंगदाणे एवढे सगळे पदार्थ बघितले तर याच्यामध्ये स्टार्च खूप प्रमाणात आहे आणि ते पचायला तितकेच जड आहे. म्हणजे थोडा जरी साबुदाणा खाल्ला तरी दिवसभर तुमचं पोट गच्च राहतं. तर तो पचायला खूप जड आहे. याच्या उलट तुम्ही उपवासाच्या पदार्थांमध्ये शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ, राजगिऱ्याचं पीठ, त्याच्यात तुपात बनवलेला थोडासा शिरा म्हणजे तो हेल्दी पण होतो. फळं हे तुम्ही खाऊ शकता, दूध घेऊ शकता. तर जेवढं शक्य होईल तेवढं उपवास हा तुमच्या पद्धतीने करा. नॉट नेसेसरी की तुम्हाला उपवासाला तेच पदार्थ खाल्ले पाहिजेत. तुम्ही ठरवून घ्या ना, आज उपवासाला मी फक्त आणि फक्त फळच खाणार आहेत. आज मी फक्त राजगिऱ्याचेच पदार्थ खाणार आहे किंवा आज मी उपवास करणार आहे म्हणजे ही भाजी आणि फक्त ही पोळी खाणार आहे. अशा पद्धतीचेही तुम्ही उपवास करू शकता. असं नाहीये की तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरच तुमचा उपवास होणार आहे. आपण जे ठरवू त्या पद्धतीने आपला उपवास झाला पाहिजे. तर हा साधारण आहार या ऋतूमध्ये असा असला पाहिजे. त्यानंतर येतो विहार. विहार म्हणजे तुम्ही ह्या ऋतूमध्ये कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. विहारामध्ये अजून एक येतं की व्यायाम. तुम्ही व्यायाम किती केला पाहिजे. तर
प्रत्येक ऋतूमध्ये जे व्यायामाचं आयुर्वेदाने वर्णन केलेलं आहे, तर ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम वर्ज्य सांगितलेला आहे की तो करू नये. का तर त्याच्यामध्ये बल शरीराचं अल्प असतं. हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये पूर्ण शक्तीने व्यायाम करायला सांगितलंय, भरपूर व्यायाम करायला सांगितलंय. कारण त्या काळात अग्निबल आपल्या शरीराचं जास्त असतं, पचनशक्ती अधिक असते, आपण खाल्लेलं सगळं पचत असतं. तर शरीराचं बल चांगलं असल्यामुळे त्या काळात आपण केलेला भरपूर व्यायाम ही शरीराला मानवणारा असतो. पण वर्षा ऋतूमध्ये शरीराचे जाठराग्नी किंवा मी आता जसं म्हणलं पचनशक्ती ही अल्प असते. मग ह्या काळात व्यायाम हा वर्ज्य सांगितलेला आहे किंवा केलाच तरी तो अल्प प्रमाणात करायचा आहे. व्यायाम म्हणजे काय की जे तुम्ही कार्डिओ किंवा जिम वगैरे जे करतात त्यांनी ह्या काळात कमी करायचंय. अजून एक व्यायामामध्ये कुठपर्यंत करायचंय ह्याची मर्यादा आयुर्वेदामध्ये सांगितलंय की जेव्हा तुम्हाला घाम यायला लागतो ती तुमची मर्यादा आहे की तुमचा अर्धशक्ती व्यायाम हा नेहमी केला पाहिजे. पूर्ण शक्तीने व्यायाम कधीही करू नये. तर अर्धशक्तीने आपण व्यायाम केला पाहिजे. आपलं बल शिल्लक राहील अशा पद्धतीने आपण व्यायाम केला पाहिजे. तर ह्या ऋतूमध्ये व्यायाम करू नये. अजून काय करू नये तर दिवसा झोपू नये. बेसिकली आयुर्वेदामध्ये काही ऋतूमध्ये म्हणजे दिनचर्येमध्ये दिवास्वाप करू नये असं आलंय, पण काही लोकांना दिवास्वाप काही आजारांमध्ये करायला सांगितलेलं आहे. पण वर्षा ऋतूमध्ये दिवास्वाप करू नये म्हणजे दिवसा झोपू नये. कारण ऑलरेडी बल कमी आहे आणि दिवसा झोपल्याने क्लेद पुन्हा वाढणार आहे. कफ वाढतो. दिवसा झोपलात तुम्ही तर तुमचा कफ वाढणार असतो. तो कफ वाढू नये म्हणून आपण दिवसा झोपायचं नाहीये. व्यायाम करायचा नाहीये. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य पालन ह्या ऋतूमध्ये करण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे जेवढं होईल तेवढे कॉन्टॅक्ट तुम्ही या दिवसांमध्ये कमी राहिलं पाहिजे. शरीराचं बल मेंटेन केलं पाहिजे. त्याच्यानंतर पाण्याविषयी आपण पाहिलं की पाणी हे गरम करूनच प्यायचंय, उकळूनच पाणी पिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे अजून एक खाण्याविषयी म्हणजे मोड आलेली कडधान्य खूप खाण्याचं प्रमाण आपल्याकडे असतं. पण ह्या ऋतूमध्ये जास्त मोड आलेली कडधान्य खाऊ नये. तीच गोष्ट पालेभाज्यांची. पालेभाज्यांमध्येही त्या ह्या पावसाच्याच पाण्यावर येणाऱ्या असतात. पण ह्या ऋतूमध्ये त्या आत्ता खाऊ नयेत. तर याच्यानंतरचा जो पुढचा ऋतू आहे शरद, हेमंत ह्या ऋतूमध्ये त्या थोड्याफार आपण खाऊ शकतो. आत्ता येणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत त्या करताना थोड्याफार प्रमाणात त्या घ्याव्यात. प्रत्येक आपण पुढे जेव्हा स्किन डिसीज बघणार आहोत तेव्हा मी ते सांगेनच. तर साधारण ही झाली वर्षा ऋतुचर्या. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं की याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतुचर्येसाठी कर्म सांगितलेत की कोणते कर्म करायला पाहिजेत. तर वातदोष वाढलेला असतो आणि पुढे होऊन पित्तदोषाचा क्षय ह्या काळात होत असतो. तर यासाठी आयुर्वेदोक्त बस्ती आणि नस्य हे 2 उपक्रम सांगितलेले आहेत आणि शरीराचा अभ्यंग झाला पाहिजे. स्नेहन, स्वेदन, बस्ती आणि नस्य. स्नेहन स्वेदन म्हणजे शरीराला तेलाचा मसाज करणं. स्वेदन म्हणजे तुम्ही वाफ घेणं. साध्या भाषेत औषधी द्रव्यांच्या काढ्याची वाफ दिली जाते त्याला स्वेदन म्हणतात. आणि बस्ती, बस्ती म्हणजे इज अ मेडिकेटेड ऑइल ऑर डिकॉक्शन इनिमास. इनिमा ह्या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे आणि बस्ती, बस्ती फक्त गुदमार्गाद्वारे दिलेले औषधी काढे किंवा तेल यांना बस्ती असं म्हटलं जातं. आणि तो जो उपक्रम आहे तो वातदोषासाठी खूप चांगला असतो म्हणून ह्या ऋतूमध्ये तो प्रत्येकाने करून घ्यावा. म्हणजे स्वस्थ व्यक्तींसाठीचं जे कॅलेंडर आहे त्यामध्ये ह्या कॅलेंडरमध्ये हे पंचकर्म प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. आणि पुढचा उपक्रम आहे नस्य. नस्य म्हणजे नाकात औषधी तेल, तूप, काढे, स्वरस हे नाकात टाकणं याला नस्य म्हटलं जातं. तर त्या पद्धतीने या काळात नस्याचीही चिकित्सा केली जाते. हे आपण सगळं स्वस्थ व्यक्तीसाठी सांगतोय. जेव्हा कोणताही पेशंटला एखादा आजार असतो तर इतर वेळेसही आपण ह्या ट्रीटमेंट करतो. पण ज्याला आजार होऊच नये किंवा माझ्या ह्या ऋतूमध्ये माझ्यामध्ये जे दोष वाढले ते कमी व्हावं असं वाटत असेल तर त्या व्यक्तीने ह्या काळात ह्या ट्रीटमेंट तज्ञ वैद्यांकडून अवश्य करून घ्याव्यात. तर हे झालं वर्षा ऋतुचर्या संदर्भात. यानंतर आपण जो विषय बघणार आहोत तो आहे त्वचा आणि केस. तर त्वचा हा जर आता मी लेडीज आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट आहे त्याच्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण भरपूर आहे आणि स्त्रियांमध्ये प्रामुख्याने सौंदर्यविषयक थोडासा कॉशियसनेस जास्त असतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही कॉलेज गोईंग मुलींचे थोडीशी पिंपल आली, थोडेसे केस गळायला लागले की लगेच त्या जागरूक होतात आणि मग याच्यासाठी काय ट्रीटमेंट असं विचारलं जातं.
तर बेसिकली जेव्हा तुम्ही स्किन आणि हेअर याच्या हेल्थचा जेव्हा विचार करता किंवा याच्या प्रॉब्लेम्सचा जेव्हा काही विचार करता, तेव्हा पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की जेव्हा तुमच्या केसांना किंवा त्वचेला काही प्रॉब्लेम येतो, तेव्हा तुमच्या शरीरांतर्गत घटकामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्याशिवाय हे दूषित होत नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणून जर तुमची इंटरनल हेल्थ चांगली असेल तरी केस आणि त्वचा हे चांगले राहतात. म्हणजे जेव्हा जर तुम्हाला केसांचं आणि त्वचेचं आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल, तर पहिल्यांदा तुमच्या शरीरावर तुम्ही तुम्ही स्वतः काम केलं पाहिजे. म्हणजे कसे की पहिली गोष्ट मी तर सांगेन, ज्याला आता बेसिकली हेअर प्रॉब्लेम्स जे येतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघूयात आपण की 3 प्रकारचे जसे मी मगाशी दोष सांगितले. तर जेव्हा आपण केस केस हा एक घटक म्हणून जेव्हा आपण शारीर घटक म्हणून जेव्हा त्याच्याकडे बघतो, तर 3 प्रकारचे केस वेदानुसार मी बघते. वात, पित्त आणि कफ दोषात्मक. वाताचे जे केस असतात, तर त्याच्यामध्ये कसे असतात ते थोडेसे खरखरीत असतात. साधारण त्याचा व्हॉल्यूम कमी असतो. विरळ असतात, कुरळे असतात आणि स्प्लिट एंड्स होण्याची टेंडन्सी अशा केसांमध्ये जास्त असतात. तर हे वात प्रकृतीच्या रुग्णांमध्ये आढळून येणारे हे वात दोषाचे वात दोष असणाऱ्या लोकांचे केस असतात. तर त्याच उलट पित्तमध्ये कसं असतं की थोडेसे सॉफ्ट असतात. त्यांचा व्हॉल्यूम थोडासा कमी, म्हणजे कफवाल्यांपेक्षा कमी, पण पित्तवाल्यांपेक्षा वातवाल्यांपेक्षा थोडा जास्त असतो. आणि साधारण ब्राउनिश, सोनेरी अशा रंगांचे केस जे असतात ते पित्तज प्रकृतीमध्ये असतात. त्यांच्यात स्निग्धता थोडी जास्त असते वातवाल्यांपेक्षा. थोडेसे शायनी असतात, लस्टर चांगलं असतं या केसांचं. पण तेच तुम्ही जर कफ प्रकृतीवाल्यांचे बघितले तर कफ प्रकृतीवाल्यांचे केस खूप छान असतात, ब्लॅक असतात, दाट असतात, सरळ असतात आणि स्निग्ध असतात. काळेभोर केस जे म्हणतो ना, केश संपत जे म्हणतात, ते कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये जास्त दिसून येतं. आता प्रामुख्याने जे केसांमध्ये जे बघायला मिळतात प्रॉब्लेम्स, ते पहिले काय असतं तर केस गळणं, खालित्य म्हणजे केस गळणं, पालित्य केस पांढरे होणं, दारुणक म्हणजे केसांमध्ये कोंडा होणं, हे सगळे आयुर्वेदामध्ये पण आलेलं आहे. त्याच्यानंतर इंद्रलुप्त म्हणून एक व्याधी म्हणतात की ज्याच्यामध्ये आपण चाई म्हणतो, केसांमध्ये चाई पडणं. तर चाई पडणं म्हणजे काय असतं की अचानक एखाद्या केसांचा गोलाकार भाग असतो, तिथले केस अचानक गळायला लागतात आणि गोल 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 अशा प्रमाणात केस निघून जायला लागतात आणि गोल टक्कल पडणं, छोटं 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 छोटं, तर त्याला चाई म्हणतात साध्या भाषेत, किंवा आयुर्वेदामध्ये इंद्रलुप्त म्हणतात. हे साधारण बेसिक आपण असे प्रॉब्लेम म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचे जे प्रॉब्लेम आहेत की छोटे छोटे की केसांना फाटे फुटतायत, स्प्लिट एंड्स होत आहेत, तर हे पण प्रॉब्लेम आपल्याला केसांमध्ये दिसून येतात. खालित्य म्हणजे केस गळणं, ॲलोपेशिया ज्याला ॲलोपॅथीच्या भाषेत म्हटलं जातं, तर तो 2 प्रकारचा असतो. ॲलोपेशिया ॲक्रेटा एक म्हणून असतो की संपूर्णच केस गळतायत. त्याच्यानंतर एरिएटा म्हणून असतो आणि वयोमानानुसार होणारं खालित्य, म्हणजे जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसे तसे तुमचे केस गळणारच आहेत. तेच गोष्ट केस पांढरे होण्याबाबत, अकाली पांढरे होणे आणि वयानुसार पांढरे होणे. तर याच्यासाठी म्हणून ज्या ट्रीटमेंट आहेत, तर नक्कीच याच्यासाठी आयुर्वेदामध्ये भरपूर चांगल्या ट्रीटमेंट आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे मी जसं म्हटलं की जसं तुम्हाला केस आणि स्किन हे दोन्ही जर तुम्हाला चांगलं हवं असेल, तर तुमचं खाणं पिणं याच्यावर तुमचा भर असला पाहिजे. म्हणजे की माझ्याकडे ज्या आता मुली येतात त्या त्यांच्यामध्ये बऱ्याच जर सवयी पाहिल्या, तर रोज बेकरी प्रोडक्ट्स खाणं, बाहेरचं खाणं, तळलेलं तेलकट खाणं हे खूप प्रमाणात झाले. त्याच्यानंतर सेडेंटरी लाईफस्टाईल. मी त्यामुळे अशा मुलींना पहिल्यांदा जे सांगते की हे खाऊ नका. पहिल्यांदा न खाण्या पासून मी सुरुवात करते की मैदा खाऊ नये, बेकरीचे प्रोडक्ट्स खायचे नाहीत, बाहेरचं खायचं नाही, तळलेलं खायचं नाही, चायनीज बंद. हे प्रामुख्याने मला सांगावं लागतं आता मुलींना की हे तुम्ही खाऊ नका, तर तुमचे स्किनचे प्रॉब्लेम आहेत ते तुमचे दूर होतील. त्याच्यामुळे तुम्ही याकडे लक्ष देत जेवढं तुम्ही हेल्दी लाईफस्टाईलकडे जाल तेवढं तुमचे हेअर आणि स्किन हे खूप चांगलं राहील. त्याच्यासाठी तुम्ही कसं रुटीन मेंटेन केलं पाहिजे की सकाळी लवकर उठलं पाहिजे. साधारण मुलींची उठण्याची वेळ जर बघितली तर माझ्याकडे 10 वाजता उठणाऱ्या मुलींपर्यंत मुली आहेत. मग मला सांगावं लागतं की 6 वाजता उठा. 6 वाजता उठल्यानंतर तुम्ही
कमीत कमी 6 म्हणजे 5च्या पुढे उठलं तर खूपच चांगलं आहे. 6, 6:30 तुमची ही उठण्याची वेळ असावी. त्या वेळेत उठल्यानंतर तुम्ही रुटीन एक्सरसाइज केले पाहिजेत. मी व्यायाम म्हणत नाही. योगा, मेडिटेशन, सूर्यनमस्कार. डेली 12 सूर्यनमस्कार हे प्रत्येकाला झेपतात. तर तेवढे सूर्यनमस्कार तुम्ही केले पाहिजेत. जर तुम्ही केसांच्या दृष्टीने विचार केला तर सर्वांगासन, शीर्षासन ही डोक्याच्या साईडनी केली जाणारी आसनं आहेत. म्हणजे उलटा त्याच्यात ब्लड फ्लो होत असतो. त्याच्यामुळे केसांना त्याच्याने मॅक्झिमम ब्लड फ्लो जातो. तर अशी आसनं तुम्ही आवर्जून केली पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही सकाळी प्रत्येकाला मला हल्ली सांगावं लागतं, की दूध, तूप भरपूर खा. म्हणजे माझ्या रोजच्या सेशनमध्ये एकाला तरी मी हे सांगत असते, की दूध आणि तूप भरपूर खा. बऱ्याच मुली हल्ली डाएटच्या नावाखाली किंवा जाड होऊ नये म्हणून दूधही घेत नाहीत, तूपही घेत नाहीत. तर मला आवर्जून त्यांना सांगावंसं वाटतं, की दूध, तूप घेतलं पाहिजे. तूप म्हणजे तुम्ही शुद्ध ज्याला वजनाचं जास्त काळजी असेल त्याने गाईचं तूप घेतलं तरी चालते. पण तुम्ही दूध आणि तूप हे डेली घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर दिवसा झोपू नये. रात्रीचे जेवण 6 ते 7च्या दरम्यान तुम्ही केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर झोप ही तुमची पूर्ण झाली पाहिजे. हल्ली मोबाईल आल्यामुळे बरेच मुलं-मुली हे 12 नंतर झोपतात आणि रात्री जागरणाने पुन्हा वातपित्त वाढतं, पचनशक्ती बिघडते आणि असं पचनशक्ती बिघडल्याने तुम्ही जे अन्न खाता ते पचलं जात नाही. त्याच्यामुळे जे शरीराला पोषक अंश आहेत, लागणारे जे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत ते तुम्हाला मिळत नाही. मग तुम्ही एक्स्ट्रा सप्लिमेंट जरी घेतले म्हणजे काय होतं की कोणत्या तरी आपण बाजारात मार्केटमध्ये तेल बघतो की हे तेल लावल्याने केस वाढतात, हा लेप लावा, हा पॅक तुम्ही हेअर पॅक अप्लाय करा, इथे जाऊन स्पा करा. तुम्ही इतकं सगळं केलं पण तुम्ही जे खाताय तेच जर तुमच्या शरीराला लागत नाही किंवा त्याचं न्यूट्रिएंट्सचं तुमचं ऍब्झॉर्प्शन जर होत नसेल तर तुम्ही कितीही वरून ट्रीटमेंट केला तरी आतून जोपर्यंत तुमचं शरीराची ताकद सुधारत नाही तोपर्यंत तुमचे केस चांगले होणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही आवर्जून मग काय खाल्लं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं केसांना तेल लावलं पाहिजे. ज्याच्यामध्ये केसांसाठी पंचकर्मामध्ये जे उपक्रम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये शिरोधारा आहे, शिरोअभ्यंग आहे, शिरोपिचू आहे, शिरोबस्ती असे 4 ते 5 उपक्रम सांगितलेले आहेत. नस्य हाही तुम्हाला केस गळतीला थांबवणारा एक चांगला पर्याय आहे. तर त्याच्यामध्ये शिरोअभ्यंग म्हणजे केसांना साधारण तेल लावणं, तेल कोमट करून घेणं आणि गोलाकार याच्यात मर्दन करत ते तेल तुम्ही केसांच्या मुळाशी जिरवलं पाहिजे. तर हे झालं शिरो अभ्यंग. हे तुम्ही घरच्या घरी करू शकता. रोज नाही जमलं तरी आठवड्यातून 3 दिवस तरी तुम्ही ही गोष्ट करू शकता. त्याच्यानंतर जे आहे ते खाण्यामध्ये तुम्ही रोज काय वापरलं पाहिजे तर तीळ, काळे किंवा पांढरे घ्या. काळे तीळ, खोबरं, खारीक हे तुम्ही खाण्यामध्ये मेंटेन केलं पाहिजे. बऱ्याच पेशंटला कसं होतं की डाएट प्रॉपर नसल्यामुळे आता त्याच्यामुळेही तुमचे केस गळत असतात. तर लॅक्टेटिंग मदर्स ज्या असतात, ज्या नुकत्याच आई झालेल्या आहेत, बाळाला जे दूध पाजतात त्यांच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळे नंतर त्यांना केस गळती खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. तर शतावरी कल्प नंतर कॅल्शियमच्या टॅबलेट अशी औषधं घेतल्याने हे केस गळती थांबू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही आहारात जे केसांसाठी चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा समावेश केला पाहिजे. मुगामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात. तर मुगाचा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. मी जसं म्हणलं मगाशी तरी मुगाचे मूग शिजवून त्याचं सूप करून घेणं, मुगाच्या पिठाचं थालीपीठ अशा पद्धतीने तुम्ही मुगाची उसळ अशा मुगाचा वापर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जे आहे ते काळे मनुके आहेत, सुके अंजीर आहेत यांचा वापर करायचा. बऱ्याचदा हल्ली असं आलंय की ड्रायफ्रुट्स खा, ड्रायफ्रुट्स खा असा तो तुमच्या सगळ्यांवर खूप मारा केला जातो. पण फ्रुट्स नका खाऊ, ड्राय नट्स खा. तर सॉरी ड्राय नट्स नका खाऊ, ड्राय फ्रुट्स खा. ड्राय नट्स म्हणजे कोणते की बदाम, काजू हे जे आहेत ते ड्राय अक्रोड आले त्याच्यात, पिस्ते आले तर हे ड्राय नट्स आहेत. तर ड्राय फ्रूट खा म्हणजे काळे मनुके, अंजीर हे खा. त्याच्याने तुमचे केस चांगले राहतात. त्याच्यानंतर जे आहे मी जसं म्हटलं मगाशी की तुपाचं प्रमाण वाढवा आहारातलं आणि नस्य तुम्ही केसांना जे उत्तम घटक आहेत म्हणजे
सगळ्यात महत्वाचं म्हणजे भृंगराज. तुम्ही सगळी तेलं जर केशच्या तेलं बघितली असतील तर सगळ्यांमध्ये एक प्रामुख्याने घटक दिसून येतो तो माका. माका म्हणजे भृंगराज. तर या माक्याच्या स्वरस आता तो स्वरसाचं जर नस्य केलं तर तुमचे केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप कमी होतं. तर हे जे आहे केस पांढरे होणं त्याच्यासाठी भृंगराज हे सर्वोत्तम औषध आहे आणि भृंगराज केसचं पण आहे. पण हा आता अवेलेबिलिटीचा इश्यू आहे की जिथं कुठे मिळेल तिथे. आम्ही राहतो मालेगावला, आमच्या भागात माका मिळत नाही, पण पुण्याच्या पलीकडे तुम्ही गेलात सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर त्या साईडला माका भरपूर मिळतो. तर त्या व्यक्तीने तो कल्टिवेट करावा, त्याचं स्वरस म्हणजे रोज 2 थेंब 4 थेंबांचं नाकात टाकलं तर केस पांढरे होत नाहीत आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. मग आम्ही काय करावं ज्यांना मिळत नाही त्यांनी, तर त्यांनी त्याचं सिद्ध तेल बनवावं आणि त्या तेलाने त्याचं नाकात टाकावं. त्यात ते तेल जर नाकात टाकलं तर केस पांढरे होत नाहीत. जेनेटिक फॅक्टर सोडले तर बाकी जे ग्रेइंग ऑफ हेअर आहे त्याच्यासाठी याचा खूप चांगला फरक पडतो. त्याच्यानंतर जे आहे केस धुणे किंवा आता आपण जसं मगाशी म्हटलं की केसांना लावायचं काय तर घरगुती बनवलेली तेल लावा तुम्ही. शक्यतो तेल बनवण्यावर शक्यतो सगळ्यांनी भर द्यावा असं माझं म्हणणं असतं. खोबरेल तेल जे आपण पॅराशूट जे खोबरेल तेल म्हणतो तेही शुद्ध खोबऱ्यापासून बनलेलं नसतं. तर खोबरेल तेल बनवणं, कोल्ड प्रेस खोबरेल तेल आता सगळीकडे मिळतात. तर ती तशी तेल तुम्ही वापरा. प्युअर जेवढं तेल वापराल तेवढं त्याची स्निग्धता खूप चांगली असते. ते फिल्टर नसतं. अशी स्निग्ध तेल तुमचे तिळ तेल, खोबरेल तेल तुम्ही वापरा. त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. केस धुण्यासाठी जर म्हणाल तर आता मी इन जनरल सांगते. ऍक्च्युली प्रकृतीनुसार वेगवेगळी द्रव्य आपण वापरतो. पण पूर्वीचं जसं आवळा, शिकेकाई, रिठा ह्या कॉम्बिनेशन जसं वापरलं जायचं पावडर करून तेही तुम्ही वापरू शकता. पण त्यातही ज्यांची वात प्रकृती आहे आणि ज्यांच्यामध्ये रुक्षता आहे त्यांनी अशा लोकांनी रिठ्याचं प्रमाण कमी करावं. त्याच्यामध्ये ज्येष्ठमध टाकावं. शक्य झालं तर कोरपडीचा गर टाकावा आणि मग असे केस तुम्ही असं फॉर्म्युलेशन तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता. वात प्रकृतीच्या लोकांना आठवड्यातून 2दा ते 3दा कोरपडीचा गर केसांना लावला तर ते खूप चांगलं कंडिशनर म्हणून काम करू शकतं. पित्त प्रकृतीच्या लोकांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी साधारणतः आवळ्याचं प्रमाण त्यांच्या डाएटमध्ये जास्त ठेवलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे. पण पित्त प्रकृती उष्ण असते. स्काल्पला जेवढी लवकर जास्त उष्णता लागेल त्यांच्या तेवढे त्यांचे केस लवकर पांढरे होतात. तर अशा व्यक्तींनी रोज एक आवळा खाणं हे त्याच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. मग सगळ्या सीझनमध्ये आवळा मिळत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही मोरावळा करून ठेवू शकता आणि तो आवळा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी जसं मगाशी म्हटलं की काळ्या मनुका ह्या पित्त प्रकृतीवाल्यांसाठी चांगल्या आहेत. कफ प्रकृतीच्या लोकांच्या मध्ये स्निग्धता ही केसांना ऑलरेडी असते. त्याच्यामुळे त्यांनी मग केस धुतानाचं जे कॉम्बिनेशन बनवायचंय त्याच्यात शिका रिठ्याचं प्रमाण थोडंफार जास्त ठेवलं तरी त्यांचे केस लवकर स्वच्छ होतात. त्याच्यानंतर वेगवेगळे हेअर पॅक्स असतात जे की आपण बनवत असतो. म्हणजे मी जसं म्हटलं की जशी प्रकृती असेल त्या पद्धतीने आपण तेल आहेत, हेअर पॅक आहे ह्याचे कॉम्बिनेशन्स आपण चेंज करत असतो प्रकृतीनुसार. तर त्या पद्धतीने आपण तेल तुम्ही एकदा तुमची प्रकृती स्वतःची बघितली पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही औषधं वापरली पाहिजेत. फक्त कुठेतरी लिहिलंय, कुणीतरी सांगितलंय म्हणून औषधं वापरू नका. सगळीच औषधं सगळ्यांना सारखंच काम करत नाहीत. कुणीतरी सांगितलं म्हणून ते आपण वापरलं तर आपल्याला जर आपल्या प्रकृतीला ते सूट होणार नसेल तर त्रासच होणार आहे. त्याच्यासाठी म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या प्रकृती बघूनच औषधं घ्यावीत. आम्ही साधारण सांगत असतो की वातासाठी हे वापरा, पित्तासाठी हे वापरा. पण प्रत्येक व्यक्तीच्या आहार विहाराच्या सवयी बघून त्याच्यात आपल्याला चेंजेस करून मगच औषधं द्यायला लागत असतात. दुसरी गोष्ट आहे केस गळण्याचा अजून एक इश्यू असतो तो हार्मोनल जेव्हा तुम्ही काही टॅबलेट्स घेता किंवा बऱ्याच पेशंटला कॅन्सरच्या जेव्हा ट्रीटमेंट असतात केमोथेरपी, रेडिओथेरपी अशा वेळेसही त्यांचे भरपूर केस गळत असतात. पण ह्या झाल्या मेडिकल कंडिशन. ह्यावेळी तुम्ही प्रॉपर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्याला औषधं घेऊन मगच तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पाहिजे. त्याच्यात रसायन औषधी खूप चांगली काम करतात. रसायन म्हणजे जे शरीराचं बल टिकवून ठेवतात. म्हणजे जसं की आपल्याकडे गुळवेल आहे, गोक्षूर आहे, शतावरी आहे, अश्वगंधा आहे. ही जी औषधं आहेत ती रसायन औषधांमध्ये येतात. पण जसं मी मगाशी म्हणलं की प्रकृती, बल रुग्णाचं बघून ही औषधं ठरवावी लागतात. तसंच मी मगाशी जे कर्म सांगितली पंचकर्म तेही प्रत्येक व्यक्तीची प्रकृती बघून त्याला किती दिवस द्यायचं, कोणत्या प्रमाणात द्यायचं, कोणत्या मात्रेत द्यायचं हे सर्व व्यक्ती, प्रकृती, आहार विहार बघून ठरवावं लागतं. आता एक केस म्हणून एक सांगते
की जसं पंचकर्मांचा विषय आला म्हणून, की जरी तुम्ही किती खाल्लं पिल्लं तरी तुमचे जोपर्यंत शरीरातले दोष दूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही. मी जे पहिल्यापासून तुम्हाला आता म्हणते की इंटरनली तुम्ही चांगले असाल तर ते एक्सटर्नली अपेअर होईल. सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे एक साधारण 11वी-12वीला असणारी मुलगी आली होती. कॉलेज गोईंग गर्ल, एकदम खिडखिडीत, वात प्रकृतीची आणि केसांचा हा जो पुढचा पोर्शन आहे बऱ्यापैकी गळालेला होता तिचा आणि पुढचा बालनेस जास्त दिसायला लागले होतं. म्हणजे समोर लक्षात येत होतं की इथे केस पूर्ण गळायला लागले. मग तिला साधारण तिची तीच कंप्लेंट, मॅडम माझे केस गळतायत. आहार सांगितला, विहार सांगितला, डाएट मधले बदल सांगितले, औषधं सांगितली. मग तिला सांगितलं की बस तिची ट्रीटमेंट घे. मुलगी होती कॉलेजमधली, त्याच्यामुळे ट्रीटमेंट घ्यायला लाजत होती. सुरुवातीला नाही म्हणाली. पण औषध गोळ्यांनीही तिला 10%, 20%, 30% पर्यंत रिझल्ट आला. पण पूर्ण असं तिचा फरक समाधान होत नव्हतं. मग तिला आम्ही बस्तीची ट्रीटमेंट सुरू केली. 7 दिवसांचं तिचं सर्वांग स्नेहन स्वेदन आणि बस्ती अशी ट्रीटमेंट केल्यानंतर मात्र तिचा जो गेलेले केस होते तिने स्वतःहून मला परत फोटो काढून दाखवलं की मॅडम माझे आधीचा फोटो आणि नंतरचा तिचा स्वतःचा अपीअरन्स ह्याच्यात बऱ्यापैकी फरक पडला होता आणि तिने मला ते दाखवलं की मॅडम माझ्यात खूप छान बस्तीने रिझल्ट मिळाला. तिने तो बस्तीक्रम, आता ही तिची 3री वेळ आहे की स्वतःहून येऊन वर्षा ऋतूमध्ये मला मॅडम बस्तीक्रम करून द्या की माझे केस चांगले राहावेत. म्हणजे तिला ट्रीटमेंट नको असते, गोळ्या औषधं नको असतात, पण मी पंचकर्म करून घेते. अशा पद्धतीने ती बस्तीची ट्रीटमेंट घेते. सांगण्याचा हेतू हाच आहे की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही ते डॉक्टरांना दाखवून व्यवस्थित जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर ते क्युअर होतात. म्हणजे जी केस गळती वगैरे जे आहेत. तर याच्यासाठी म्हणून आपण जे पंचकर्माच्या मी जे म्हटलं की त्याही ट्रीटमेंट आपल्याला करायला लागतात. पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला की स्किन, त्वचा हा जे सांगितलं, जसं मी मगाशी सांगितलं की तुम्हाला स्किन प्रत्येकाला कशी हवी असते की स्किन अगदी छान ग्लोईंग स्किन पाहिजे, डाग नको, रेडियंट स्किन पाहिजे. तर ह्याच्यासाठी खूप मोठं मार्केट, कॉस्मेटॉलॉजीचं खूप मोठं मार्केट याच्यावर चालतं. आता कुठे आवाज येतोय का माझा? येतोय तर मॅम. हा, तर आता कुठे लोकांनी हे मान्य केलंय की ब्युटी क्रीम मध्ये फेअरनेस क्रीम हा प्रकार नसतो. हे आता सगळ्यांनी मान्य केलं जेव्हा त्याच्यावर सगळीकडे बोलबाला झाला की तुमच्या देवाने दिलेला कलर हा कधीही बदलत नसतो. हे आता कुठे मान्य झाले. तसंच आता काही दिवसांनी हे मान्य होईल की तुम्हाला स्किनसाठी खूप लावून खूप करून तुम्हाला फरक पडणार नाही. जेव्हा तुम्ही जर आहार व्यवस्थित घेतला, विहार तुमचा, झोप शांत झालेली असेल, तुम्ही अन्न व्यवस्थित घेतलं असेल, पुरेशी विश्रांती होत असेल, तर तुमची स्किन ही चांगली राहते. आपण स्वतःने प्रत्येकाला थोडंफार इमॅजिन करून बघा. जेव्हा तुम्ही स्ट्रेस फ्री असता, तुमचं वातावरण आजूबाजूचं चांगलं असतं, खाणं पिणं व्यवस्थित असतं, तेव्हा तुम्ही स्वतःचा एक लुकचा फोटो बघा. आणि जेव्हा तुम्हाला एखादा स्ट्रेस आलाय, तुम्ही अगदी विचारात गहन बुडलेला असतात, म्हणजे साधं काही टेन्शन असेल प्रत्येकाला, आर्थिक नियोजन म्हणा, सुट्टीचं म्हणा, घरी कुणी आजारी असेल, अशा काही गोष्टींचे जेव्हा टेन्शन्स येतात तेव्हा एखादा स्वतःचा फोटो काढून पहा. तर तुमच्या लगेच लक्षात येईल की आपल्या मानसिकतेचाही आपल्या शरीर भावांवर किती जास्त परिणाम होत असतो. तर मला हे सांगायचं की जेव्हा स्किन आणि हेअरचा तुम्ही विचार करत असता तेव्हा लक्षात घ्या की आपले मानसभाव किंवा मानसिक जी स्थिती आहे ती उत्तम असणं फार गरजेचं आहे. मानसिक स्थिती जर तुमची बिघडलेली असेल तर तुम्ही कितीही औषधं घेतली तर त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. अशा वेळेस आम्हाला पेशंटला काय करायला लागतं की काउन्सिलिंग करायला लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं, त्यांचं जे रिझन आहे ते शोधून त्याच्यावर पण उपाय करायला लागतं. याचा विचार ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये केला जात नाही. तुम्ही कधीही बघा, जर तुम्ही मॉडर्न ट्रायकोलॉजिस्टकडे किंवा डीव्हीडी म्हणजे स्किन स्पेशालिस्टकडे तुम्ही जर केला तर तुमच्याशी बोलायलाही त्यांना फार वेळ नसतो. पण हे लक्षात घ्या की सांगण्याचा हेतू हा आहे की तुम्ही जेव्हा कोणत्याही गोष्टीवर काम करता, म्हणजे तुमच्या केसांवर असो, स्किनवर असो, तेव्हा स्वतःच्या मनावरही तुम्ही थोडंसं
काम केलं पाहिजे. मला कुठला स्ट्रेस नाहीये ना, माझ्यात केस का गळतायत, माझी स्किन का खराब झाली. तर ह्याच्यामागे अननेसेसरी जर जर एखादा स्ट्रेस येत असेल, एखादं बर्डन असेल, तर त्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि ती गोष्ट तुम्हाला कशी टाळता येईल याचा विचार केला पाहिजे. प्रणालीताई जे तुमच्या किंवा नवनाथ सर जे घेतात तुमचं मानसिक भावांवर जे जास्त काम करतात, ते याच्यासाठीच असतं की तुम्ही परिपूर्ण तुमची स्वस्थ तुम्ही केव्हा म्हणलं जातं की जेव्हा तुमचं शरीर आणि मन दोन्ही स्वास्थ्य असेल तेव्हा तुम्ही संपूर्णरित्या स्वास्थ्य समजलं जातात. म्हणजे आयुर्वेदात एक श्लोक आलेला आहे की समदोष हा समाग्निष्ठ समधातू मल क्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधीयते. तर स्वस्थ कोणाला म्हणलं जातं? ज्याचे दोष धातू मल इंद्रिय आणि मन हे जेव्हा समावस्थेत आहेत त्याला स्वस्थ व्यक्ती असं म्हणलं जातं. तर स्किनसाठी हे फार महत्वाचं आहे. म्हणजे हल्ली मुलींचे स्किनचे बरेच प्रॉब्लेम असतात. पिंपल्स येतात, त्याच्यानंतर वेगवेगळे पिंपल्सचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यानंतर टॅनिंग होणं, वांग किंवा मेलेझमा हा एक प्रकार आपल्याला दिसून येत असतो. बाकी इन्फेक्शन तर खूपच दूर राहिली, पण हे कॉस्मेटॉलॉजीच्या दृष्टिकोनातून मी हे टाईप सांगते. इन्फेक्शन्स मध्ये स्किन इन्फेक्शन बरेच आहेत. म्हणजे काय म्हणतो आपण सिग्मोकिस्ट म्हणजे कुष्ठाचे 11 प्रकार सांगितले. कुष्ठ म्हणजे नॉट कुष्ठ बट स्किन डिसीजेस. त्याचे आयुर्वेदामध्ये 11 बेसिक प्रकार सांगितलेले आहेत. पण जेव्हा आपण हा विचार करत असतो म्हणजे त्याच्यात पार अगदी साध्या पिंपल्स पासून ते जे आपण कोड अंगावर उठणं इथपर्यंत आयुर्वेदामध्ये त्याचा स्किनचा विचार केलेला आहे. ते एक जर लेक्चर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. पण बेसिक स्किन केअर जेव्हा तुम्ही घेता तेव्हा जसं आपण म्हणलं मगाशी की वात पित्त कफ याचे जर मध्ये जर बघितलं तर वाताच्या लोकांमध्ये वृक्ष त्वचा जास्त आपल्याला दिसून येत असते. पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये आणि कृष्णवर्णी त्वचा वातदोषामध्ये श्याम कृष्ण अशा वर्णाची असते. तर पित्तदोषांच्या व्यक्तीमध्ये साधारण गव्हाळ वर्णाचे हे लोक असतात आणि लालसरपणा यांच्या स्किन मध्ये असतो. तर कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये गौर वर्ण हा दिसून येत असतो. स्निग्धता ही खूप जास्त प्रमाणात असते. बऱ्याचदा पिंपल येण्याचं ऑइली पिंपल्सचं प्रमाण हे कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये जास्त दिसून येतं. तर शक्य झालं तर तुम्ही कसं मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही डाएट खूप चांगला मेंटेन केला तर तुमचं स्किनचे प्रॉब्लेम येत नाहीत. त्याच्यामध्ये मगाशी जे सांगितलं जे आता आपण प्रोडक्ट्स वापरतो त्याच्यामध्ये शक्यतो पॅराबेन फ्री सल्फेट फ्री असे सोप्स तुम्ही वापरले पाहिजेत. ज्याला सोप्स नको असतील त्यांनी शक्यतो मसूर डाळीचं पीठ जे असतं बारीक केलेलं आणि त्याच्यामध्ये सारिवा उशीर मंजिष्ठा त्याच्यानंतर वाळा ज्येष्ठ मध अशा प्रकारचे हळद दारू हळद अशी औषधं तुम्ही मिक्स करून अभ्यंग चूर्ण किंवा उटणं ज्याला म्हणतो ते बनवून तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. नॉर्मल ऑइली आणि मिक्स अशा पद्धतीच्या ज्या स्किन्स असतात त्याच्यासाठी आपण वेगवेगळे फेस पॅक वापरत असतो. नॉर्मल स्किन पर्सन साठी जे असतात फेस पॅक जे असतात ते साधारण तुम्ही गुलाबजलातून लावले पाहिजेत. तेच जर तुम्ही कफ प्रकृतीच्या रुग्णांमध्ये असाल आणि ऑइली स्किन टोन मध्ये जास्त जात असेल तर आपण कधी गोमूत्रातून देतो, कधी साध्या पाण्यातून देतो, कधी गरम पाण्यातून लेप देत असतो त्यांना. आणि वात प्रकृतीच्या पेशंट मध्ये जर बघितलं तर आपण गाईचं दूध किंवा साध्या दुधातून ते लेप देत असतो. तर बेसिकली स्किनसाठी अजून काय वापरता येईल तर दूध हा चांगला एक प्रकार आहे की ज्याला सोप वापरायचे नाहीत किंवा मॉइश्चर मेंटेन करायचं आहे बॉडीला तर त्याच्यासाठी आपण फक्त दुधाने पण आपली स्किन खूप चांगली राहते. तर त्याचाही आपण वापर करू शकतो. तर हे झालं स्किनच्या बाबतीत. मगाशी जसं आपण बघितलं तर हे नॉर्मल आपण कॉस्मेटॉलॉजीच्या दृष्टीने बघतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळ असतील तर नस्य हे त्याच्यासाठी खूप चांगलं काम करतं. कुंकुमादित तेल जे असतं तेल जिरवणं तर डोळ्यांभोवती वर्तुळ असतील तर त्याचा तुम्ही फेस मसाज केला किंवा डोळ्यांभोवती त्याचा मसाज केला तरी तुमच्या डोळ्यांभोवतीचं काळे वर्तुळ कमी होतात. पण सगळ्यात महत्वाचं मी मगाशी जसं म्हटलं की स्ट्रेस फॅक्टर त्याच्यासाठी कमी होणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे वांग किंवा वांग येतात साधारण 40 नंतर वांगाचं प्रमाण जास्त असतं त्याला आयुर्वेदामध्ये व्यंग म्हणतात. तर त्याच्यासाठी लोध्र वेखंड असे औषधांनी युक्त लेप बनवलेले असतात ते लेप लावायचे असतात. आणि बेसिकली स्किन प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे जो आता मी मगाशी सांगायचं विसरले की पोट साफ होणं न होणं
हे स्किन प्रॉब्लेम मध्ये खूप साऱ्या रुग्णांमध्ये दिसून येत असतं. तर त्याच्यासाठी म्हणून मी जे मगाशी म्हणलं की तुमचं डाएट हा प्रॉपर असणं खूप गरजेचं असतं. वृक्ष आहार हल्ली जर डाएट पाहिला तर खूप बाहेरचं आणि खूप कोरडं खाल्लं जातं. म्हणजे पातळ भाजी आणि पोळी खाणं हा प्रकार हल्लीच्या मुलांमध्ये अजिबातच दिसून येत नाही. किंवा आवड निवड हा प्रकार खूप असतो म्हणून तसं खाल्लं जातं. पण जेवढं तुम्ही पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात पाणी घ्याल, डाएट व्यवस्थित घ्याल, मऊ पातळ जेवढं खाल, दूध, तुपाचं प्रमाण जेवढं तुम्ही जास्त घ्याल, तेवढी तुमची स्किन आणि हेअर एकत्रित सांगते मी, स्किन आणि हेअर हे खूप चांगले राहणार आहे. आपलं पोट रोजच्या रोज योग्य वेळेला साफ झालं पाहिजे. म्हणून मी याच्यासाठी मगाशी म्हटलं, की लवकर उठलं पाहिजे. तुम्ही जर 10 वाजता उठला, तर तुमचं बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन होत नाही. 10 वाजता उठता तेव्हा तुमची नाश्त्याची वेळ असते. जर तुम्ही 6ला उठला, तर तुमचं रात्रीचं शरीरात जे तुम्ही जेवण घेतलेलं असतं, त्याचं पचन पूर्ण झालेलं असतं आणि नॅचरल अर्जेस ज्या आहेत, त्या सकाळी लवकर उठण्यामुळे ते योग्य वेळेत येतात. 6 पेक्षाही जर तुम्ही 4 वाजता उठून म्हणजे मी फॉर एक्झाम्पल सांगते, की 4 वाजता उठून जर एखाद्याने पाहिलं, तर 4 वाजता उठल्यानंतर जो तुमचा फ्रेशनेस असतो, जो मूड असतो, तो खूप चांगला दिवसभर राहतो. जर तुम्ही उशिरा 10 वाजता उठलात, तर दिवसभर तुम्हाला अजून झोपलं पाहिजे असं वाटत असतं. तर हे तुमचे बिघडलेले दोष तुम्हाला दिसून येत असतात. म्हणजे कफ खूप जास्त वेळ झोपून राहिला तर कफाचं प्रमाण वाढतं आणि दिवस तसा तुमचा आळसावलेला जातो. म्हणून जर तुमचं नॅचरल अर्जेस ह्या योग्य राहाव्या असं वाटत असेल, तर सकाळी तुम्ही लवकर उठलं पाहिजे. स्किनसाठी मी जसं म्हटलं, की तुम्ही वेगवेगळे फेस पॅक आहेत आयुर्वेदिक ते तुम्ही वापरू शकता. पण तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने. कारण स्किन ही सगळ्यांना नजरेस येणारी गोष्ट असते. त्याच्यामुळे सगळे त्याच्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह असतात आणि मग अशी गोष्ट तुम्ही जेव्हा काही अप्लाय करता, तेव्हा तुम्ही प्रत्येक वैद्याच्या सल्ल्यानेच तुम्ही औषधी घेणं एक्सपेक्टेड आहे. त्वचेची काळजी तुम्ही जर योग्य आहार-विहार घेतला, तर त्वचेची तुमची काळजी योग्य घेऊ शकता. जसं मी मगाशी म्हटलं, की माझ्याकडे येणारे पेशंट आहेत. स्किनचे पेशंट, पिंपल्सच्या खूप साऱ्या कॉलेज गोईंग मुली येतात. पिंपल्सचे त्याच्यामध्ये हा मी जनरल सांगितलं, पण त्याच्यात अजून एक प्रकार असतो, की हार्मोनल असतो. बऱ्याचदा जे युवान पिटिका असंच नाव आहे पिंपल्सला. तर जे तुमचं कुमारावस्था असते त्या अवस्थेत हे येणारे पिंपल्स जे असतात ते हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे असतात. म्हणजे इस्ट्रोजन लेवल्स वाढतात तेव्हा ते पिंपल्स येतात. बऱ्याचदा पीसीओडी हा जो आजार आहे त्याच्यामध्येही पिंपल्सचं प्रमाण खूप जास्त दिसून येतं. मग यावेळेस तुम्हाला पीसीओडी मध्ये येणाऱ्या पिंपल्स तर ह्या खूप छोट्या छोट्या असतात आणि त्या पूर्ण पाठीवरही येतात. म्हणजे चेहऱ्याशिवाय अजून त्या पाठीवरही येतात. तर अशा वेळेस तुम्हाला डॉक्टरांनाच कन्सल्ट करावं लागतं, जेणेकरून आणि त्यांना फक्त पिंपल्सला ट्रीट करून चालत नाही, तर पीसीओडी किंवा जे तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्याला पूर्ण ट्रीट करूनच त्याला तुम्हाला फरक पडणार असतो. पीसीओडी मध्ये तुमचा हेअर फॉल पण खूप जास्त असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जर सगळं तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने गेलात, तर तुम्हाला याच्यात नक्कीच चांगला फरक दिसून येतो. थँक्यू तुझी दुर्गा, तुझी भवानी टीम मला आज बोलायची संधी दिली आणि थँक्यू प्रणाली ताई, तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली. कुणाला काही थँक्यू शंका मॅडम. असेल तर मला नक्की विचारू शकता. एक मिनिट. आज तुम्ही जी मॅडम माहिती दिली, खरं तर म्हणजे त्या सगळ्यांचं मूळ काय आहे, तर आपला आहार. बऱ्याचशा गोष्टी ह्या कळतात पण वळत नाही, या दृष्टिकोनातून सगळे आपली दिनचर्या चाललेली असते. आज तुम्ही जी माहिती दिली, त्रिदोष म्हणजे काय, पाणी पिताना काय काळजी घ्यावी, उपवासाला काय खावे, काय खाऊ नये, कोणत्या, आणि हे तर मला तर माहितीच नव्हतं की अर्ध शक्ती व्यायाम म्हणजे काय आणि तो केव्हा करावा किंवा करू नये. ही एक नवीन माहिती होती आमच्यासाठी नक्कीच. तसंच पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नये हे माहिती होतं, पण पावसाळ्यात बऱ्याचशा रानभाज्या येतात, त्या पण आपल्या शरीरासाठी तितक्यात महत्वाच्या आहेत, हे पण याच्यातून कळालं. काही बोलायचंय का मॅडम? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालेभाज्यांचा जो विषय निघाला ना, तर वर्षा ऋतूमध्ये त्या खाताना आपण लिक्विड करून म्हणजे पातळ पालेभाजी खाऊ नये, तर त्या परतून जास्त खाव्या. म्हणजे रानभाज्या बऱ्याचशा ज्या बनवतो आपण, त्याच्यामध्ये करताना त्यांची रेसिपी जर पाहिली तर कांदा, लसूण, मसाले जास्त, त्याच्यानंतर डाळी घालून बऱ्याचदा बनवल्या जातात आणि त्या हो. परतून खाल्ल्या जातात म्हणून त्या पचतात. तर रानभाज्यांविषयी बोलताना आता जी उगवणारी टाकळ्याची भाजी असते, ती हा. प्रत्येकाने आवर्जून खाल्ली पाहिजे. त्याच्यामध्ये ती स्किनसाठी खूप चांगली असते. दुसरी गोष्ट एक मुद्दा राहिला, की
स्किन किंवा हेअर याचं जे मूळ सांगितलं मी ते की पोटातून असतं, तर त्याच्यासाठी एक महत्वाचा घरी करण्याचा उपाय सर्वांनी म्हणजे रोज रात्री झोपताना बेंबीमध्ये क्लॉकवाईज डिरेक्शननी 10 थेंब तेलाचे जिरवणे. मग ते तेल तुम्ही तिळ तेल वापरा, खोबरेल तेल वापरा, पण खोबरेल तेल वापरताना शक्यतो व्हर्जिन कोकोनट ऑइल असावं याची खूप सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. हा एक साधा उपाय जरी केला तरी तुमचे केसांचं आणि शरीराचं ओव्हरऑल आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे सर्वांना करता येण्यासारखा तो एक चांगला उपाय आहे. नक्कीच मॅडम, तुमच्या या सांगितलेल्या माहितीचा प्रेक्षकांना आणि आम्हाला सुद्धा नक्कीच छान फायदा होणार आहे. तुम्ही जे सांगितलं की वात, दोष आणि पित्त वाढले तर काय करावं, त्यात बस्ती व नस्य स्वेदन का करावं ही माहिती दिली. त्याच्यानंतर बस्ती, स्वेदन, नस्य म्हणजे काय, प्रत्येकाला याचा अर्थ माहिती असतोच असं नाहीये. तुम्ही तीही माहिती छान दिली, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि असंच अजून वेळ मिळाला तर आपण नक्कीच एखाद्या दुसऱ्या विषयावरती पुन्हा नक्कीच तुमची आपण गाठ घेऊ, भेट घेऊ. आणि तुम्ही आपला अनमोल वेळ इथे दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. 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 थँक्यू. प्रणाली मॅम, प्रतिभा ताईंनी हात वर केलाय, त्यांना काही विचारायचंय का? बरं, घ्या मॅडम, प्रश्न घ्यायचे असतील तर. येस, प्रतिभा भिंगारदिवे, काही विचारायचंय का? हात वर केलाय आपण. नाही. समर्थ गुंजाळ, तुमचाही हात वर आहे. माईक ऑन करा मॅडम समर्थ गुंजाळ, जर काही विचारायचं असेल तर. तुमचा माईक ऑन करा आणि विचारा. नाही मॅडम, आवाज नाही येते, तुमचा माईक ऑफ आहे. हा, आता विचारा. नमस्कार मॅडम, माझं नाव प्रांजली प्रशांत गुंजाळ. खूपच छान तुम्ही माहिती दिली आहे. मॅडम, मला एक विचारायचं होतं की तुम्ही बोलले ना केस गळतात, असं एका साईडला गोल टक्कल पडतं, तर त्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी ऍक्च्युली तुम्हाला डॉक्टरांकडे म्हणजे घरी तुम्ही त्याच्यावर काहीच करू शकत नाही. त्याला साई म्हणतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे येणं अपेक्षित असतं. त्याच्यावर आपण रक्तमोक्षण विद्ध ह्या ट्रीटमेंट असतात आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचे लेप लावायला दिले जातात, जेणेकरून तिथं थोडेसे फोड येतात आणि पुन्हा केस यायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीची तिथे ट्रीटमेंट करायला लागते आणि औषधही पोटातून द्यावी लागतात. ठीक आहे. ते माझ्या एक मॅडम आहे, त्यांना असं प्रॉब्लेम आहे म्हणून मी विचारलं. आणि हो, नक्की. माझ्या हेअर वरून विचारते, मी स्मूथ वगैरे पार्लर मध्ये जाऊन केलंय, पण ते केस खूप गळतात. ते काय परमनंट मला ते योग्य वाटत नाहीये. माझे केस खूप तुटत बरं. राहतात, तर त्याच्यासाठी काय करू? नुसते अर्धे अर्धे तुटत राहतात. सगळ्यात महत्वाचं जसं मी म्हटलं की तुमच्या दिनचर्येमध्ये आधी काही प्रॉब्लेम आहे का, तर तो आपल्याला सॉल्व्ह करायला लागतो. सेकंड नंबर, तुमचा स्ट्रेस फॅक्टर आपल्याला बघायला लागतो. आणि तिसरी गोष्ट, ह्याच्याही पलीकडे तुमच्या एज वाईज जर बघितलं तर जर कॅल्शियम कमी पडत असेल तर तुम्ही सुरुवातीला दूध घेणं खूप कंपल्सरी असतं. बऱ्याच लेडीज मध्ये असं होतं की सगळं कळतं पण स्वतःला वेळ देणं जमत नाही. म्हणजे मुलांना टिफिन भरतील, मिस्टरांना दुधाचा ग्लास देतील, मुलांना देतील, पण स्वतः अर्धा कप सुद्धा दूध पिणार नाहीत. प्रत्येकाच्या वरण भातावर तूप टाकतील पण स्वतःच्या वरण भातावर घेणार नाहीत, असं होतं. तर प्लीज कुणी असं करू नका. तुम्ही आता ह्या वयात प्रत्येकीने स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि आता काळजी घेतली तर पुढे तुम्ही सगळ्यांची काळजी घेण्यासाठी समर्थ राहाल. म्हणून प्रत्येकीने आतापासून आहारात चांगल्या दुधाचा समावेश करा. ज्याच्याकडून आपल्याला खात्रीशीर दूध मिळतं अशा व्यक्तीकडून दूध घ्या आणि दुधाचा आणि तुपाचा समावेश करा. मी तुम्हालाही तोच सल्ला देईन. आणि कॅल्शियम सप्लिमेंट चालू करा. केसांना तेल लावायला सुरुवात करा. स्मूथनिंग वगैरे ह्या प्रक्रियांमध्ये बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं जातं की तेल लावू नका, तर पण स्काल्पला तुमच्या मसाज होणं फार गरजेचं आहे. तर तो मसाज पण केला जात पाहिजे. आणि मी जसं मगाशी म्हटलं की खोबरं, खसखस, काळे तीळ याचा आहारातलं प्रमाण वाढवा. आणि तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही कधीही मला केव्हाही विचारू शकता. म्हणजे ओके बेसिक मॅम, थँक्यू. सुरुवातीला तर हे करा, पण नाही त्याने फरक पडला तर औषधी घेणं, ट्रीटमेंट करणं, मग हा पार्ट येतो त्याच्यामध्ये. ओके, थँक्यू. थँक्यू. कोमल आवटी, आपण हात वर केलाय. नमस्कार मॅडम, मी अहमदनगर नमस्ते. होते.
बोला. आपले व्हाईट केस होतात ना, तर आपण काय करतो मेहंदी किंवा मग केमिकल कलरयुक्त हे यूज करतो ना, तर त्यासाठी हा. बेस्ट ऑप्शन काय राहील आपल्याला? त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन हा असतो की तुम्ही जे मेहंदी वापरता ना त्याच्यामध्ये आवळा आणि मंडूर अच्छा. भस्म मिळतं. मंडूर अच्छा. भस्म म्हणून लोहकिट्ट असतं, एक मंडूर भस्म म्हणून पावडरच मिळते तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकलवर. तर ते अच्छा. तुम्ही वापरून आणि लोहाचं म्हणजे जसं लोखंडी कढई असेल, तवा असेल, अशा भांड्यात तुम्ही ती मेहंदी भिजवून तुम्ही ती लावू शकता. याच्या पलीकडे एक काळ्या मातीचा आणि ऊसाच्या रसाचा एक कल्प आहे. त्याचा एक्झॅक्ट रेफरन्स मला आता आठवणार नाही. पण तो असे बरेच उपाय आहेत की ज्याने तुम्ही केस काळे ठेवू शकता. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की पांढरे झालेले केस माझे काळे व्हायला लागले, तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होत नसतात. पण ही जी पांढरे होण्याची प्रोसिजर आहे ती तुम्ही थांबवू शकता. मगाशी मी जसं म्हटलं की तुमच्या भागात जर माका मिळत असेल, ज्याला भृंगराज म्हणतात, तर ते तुम्ही आणा, लावा कुंड्यांमध्ये आणि त्याचा रस तुम्ही जर रोज नाकात टाकला तर तुमचे केस काळे भोर राहतात. मी स्वतःच्या माझ्या भाच्यावर याचा प्रयोग केलेला आहे. त्याचे केस खूप पांढरे होत होते, अर्धे पांढरे झालेत. त्याला आमच्याकडे माका मिळत नाही, त्याच्यामुळे त्याचं सिद्ध तेल घेतलं मी आणि त्याला रोज नस्य करायला लागलं. याला तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायला लागते. त्यांनी 6 महिने केल्यानंतर त्याचे केस जे आधीचे पांढरे होते ते तसेच आहेत, पण याच्यानंतरचे जे होणार आहेत तो रेट त्याचा पूर्णपणे थांबलेला आहे. म्हणजे पुढचे पांढरे होण्याची प्रक्रिया त्याची थांबली. अच्छा, तर त्याचं याच्यासाठी टायमिंग तुम्ही हां, त्याला म्हणजे वेळ कोणती? हां. नस्य करताना तुम्हाला असं असतं की नस्य हे तुम्ही रात्री झोपताना करू शकता आणि सकाळी उठल्यावरही करू शकता. म्हणजे रात्री झोपताना केलेलं नस्य हे ऊर्ध्वांगासाठी खूप चांगलं असतं. म्हणून जर केसांसाठी करायचं आहे तर ते रात्री झोपताना करावं. आणि अच्छा, अच्छा, थेंबांचं अच्छा. प्रमाण जे आहे ते सुरुवात तुम्ही 2 थेंबांपासून 4 थेंबांपासून करू शकता. प्रकृतीनुसार तुम्हाला स्नेहाचं प्रमाण ठेवायला लागतं. 4, 6, 8, 10 पर्यंत पण. अच्छा, अच्छा. अच्छा, थँक हां. यू मॅडम. हां. ओके. नेहा बोबडे, आपण हात वर केलाय. नमस्कार मॅडम. नमस्ते. विषय तर खूपच छान होता आणि माहिती पण खूप छान मिळाली. मला फक्त हे विचारायचं आहे की प्रकृती कशी ओळखायची? कारण सगळं प्रकृतीवरच आहे हे हो. तुम्ही सांगितलं. ऍक्च्युली काय झालं, आपलं पहिलं लेक्चर हे प्रकृतीवरच व्हायला हवं होतं. म्हणजे तुम्हाला पुढे जर अजून काही लेक्चर्स आले तर त्याच्यामध्ये मी जे आजार किंवा आहार विहार जे सांगेन ते प्रकृतीवर असतं. तर प्रकृती विश्लेषणाचा हा मुद्दा खूप मोठा आहे मॅडम. तो मी आता 5 मिनिटात पण नाही सांगू शकत. तुम्हाला त्याचा एखादा फ्लायर असेल तर मी ते ग्रुपवर नक्की शेअर करेन त्याचे, की कोणत्या प्रकृतीमध्ये काय लक्षणं दिसतात. मी त्याचे फोटो पाठवेन ग्रुपवर. ते सर्वांनी अवश्य एकदा वाचून घ्या. ओके. थँक्यू मॅडम. ओके. झाले, सगळ्यांचे प्रश्न विचारून झाले प्रणाली मॅम. ओके. मगाशी कोणीतरी माधुरी शर्मा का कोणी होते त्यांनी प्रश्न विचारलेला, गेले का ते? हा, कुठे हँडरेस दिसत नाहीये मला. या तिघांचंच ओके, हँडरेस ओके, होतं, त्यांचं ओके. झालं. ओके, काही हरकत नाही. धन्यवाद मॅम, आपण आपला वेळ Thank you. दिलात आणि इकडे आलात. खूप छान महत्वपूर्ण माहिती दिली, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. आता आपलं सेशन Thank you. समाप्त झालं असं मी जाहीर करते. थँक्यू. चालेल. ओके, थँक्यू बाय. सपना मॅम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी लेफ्ट करू शकते आता. हो हो.